नमस्कार मित्रांनो, ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या महा-टी-ई-टी परीक्षेची पेपर क्रमांक 2ची मराठी विषयाची संभाव्य उत्तरे आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? पर्याय क्रमांक 1 त्याग करणे, 2 फडशा पाडणे, 3 वारा वाहणे आणि 4 ओवाळून टाकणे. पर्याय क्रमांक 1 त्याग करणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न दुसरा, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पृथक्करण. प्रश्न क्रमांक 3, स ला ते, स ला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? पर्याय क्रमांक 3 द्वितीया व चतुर्थी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. पर्याय क्रमांक 3 भाषण, भाषण हे या प्रश्नाचे उत्तर आहे. यानंतर प्रश्न 5वा, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? या 5व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भावे. प्रश्न 6वा, सुंदरा मनामधी भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 लावणी हे आहे. प्रश्न क्रमांक 7, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? पर्याय क्रमांक 1 संत नामदेव हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? पर्याय क्रमांक 2 उद्गारवाचक चिन्ह हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? पर्याय क्रमांक 2 भुजंग प्रयात हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 अनन्वय हे आहे. प्रश्न क्रमांक 11, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अद्भुत हे आहे. प्रश्न क्रमांक 12, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? पर्याय क्रमांक 3 कसदार हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 रीती भूतकाळ हे आहे. प्रश्न क्रमांक 14, पररूप संधीचे उदाहरण ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नुमजे. प्रश्न क्रमांक 15वा, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 भवसागर हे आहे. प्रश्न क्रमांक 16, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 प्रेम हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 सुलभ सोपे हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, अचूक शब्द ओळखा. यामध्ये आदरणीय पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर. प्रश्न क्रमांक 19, दिलेली म्हण पूर्ण करा, ज्याची खावी पोळी त्याची डॅश डॅश. या ठिकाणी चारही पर्यायांमधून पर्याय क्रमांक 4 वाजवावी टाळी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? प्र के अत्रे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण?
पर्याय क्रमांक 4 ग्रेस हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. देवतांनो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्य प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भर. यानंतर प्रश्न क्रमांक 25 आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तीर्थ रूप. यानंतर प्रश्न क्रमांक 26 मराठी वर्णमालेतील आणि आहा यांना काय म्हणतात. यांना स्वरादी असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27 भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरु क्रम ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 ते 30 हे या उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. खालील उतारा हा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आता वेळेअभावी हा उतारा न वाचता आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 28 दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिकण्याची आवड. यानंतर प्रश्न क्रमांक 29 गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला. या प्रश्नाचे उत्तर आहे सुशेगाद. प्रश्न क्रमांक 30 इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता. या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ला दोल्चे विता. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेमधील हे प्रश्न 31 हे मराठी विषयाचे आहेत आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये हा ए सेट होता. कदाचित काही विभागामध्ये म्हणजे काही सेटमध्ये सी किंवा डी मध्ये वेगवेगळे प्रश्न क्रमांक ह्या मराठीच्या प्रश्नांचे असतील. त्यामुळे आपण ते योग्य पद्धतीने व्हेरीफाय करून आपला कोणता प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा क्रमांक नीट बघून उत्तर व्यवस्थित चेक करून बघावे आणि उर्वरित विषयांची संभाव्य उत्तरसूची आपणास लवकरच पुढील भागात देण्यात येईल. धन्यवाद.